नमस्कार. आदिशक्तीचं आजचं हे 57वं व्याख्यान आहे आणि आज आपल्याकडे व्याख्यान देण्यासाठी अतिशय मान्यवर अशा गौरीताई केंजळे ह्या उपस्थित आहेत आणि त्यांचा जो विषय आहे तो आहे कृष्णमूर्ती पद्धत आणि भावचलित कुंडली. असा अतिशय छान विषय घेऊन त्या आपल्या आदिशक्तीच्या व्यासपीठावर आज इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांचं खूप स्वागत करते आणि आदिशक्तीच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच त्या आलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक स्वागत. त्यांचा आदिशक्तीचं हे 57वं व्याख्यान मागच्या 1-2-3 महिने जरा काही कारणामुळे व्याख्यान झालेलं नाही आहे, पण आज आपण ते व्याख्यान अरेंज करत आहोत. तर आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये मी स्वतः संचालक आहे आणि अनेक क्लासेस या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये घेतले जातात. त्याच्यापैकी कुंडलीचा क्लास, फलादेशाचा क्लास, हस्तसामुद्रिक, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, स्विचवर्ड, झिबू सिम्बॉल असे अनेक क्लासेस घेतले जातात. त्यामध्ये फलादेशाचा क्लास हा एक अगदी महत्त्वपूर्ण क्लास आहे आणि त्याच्यामध्ये अनेक पत्रिका आम्ही सोडून घेतो. असे अनेक क्लासेस घेतले जातात. सध्या विवाहाची कार्यशाळा माझी चालू आहे आणि विवाह कार्यशाळेमध्ये ती संपत आलेली आहे. अजून 3-4 महिन्यांनी पुन्हा ही कार्यशाळा होईल. आता गौरी केंजळे यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. 2005 सालापासून ज्योतिष क्षेत्रामध्ये ह्या कार्यरत आहेत. अनेक पदव्या प्रथम क्रमांकाने त्यांनी मिळवलेल्या आहेत. कृष्णमूर्ती पद्धत, रत्नशास्त्र, रमल, अष्टक वर्ग, लाल किताब, न्यूमरॉलॉजी, शिवसूर्योदय शास्त्र यामध्ये त्या अतिशय पारंगत आहेत. त्यांचे स्वतःचे अनेक क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये मोबाईल न्यूमरॉलॉजी, कृष्णमूर्ती पद्धत बेसिक आणि ॲडव्हान्स, लाल किताब, रेमेडीजच्या क्लासेस घेतात त्या, क्रिस्टलचे क्लासेस आहेत, न्यूमरॉलॉजीचे पण क्लासेस आहेत, मेडिकल न्यूमरॉलॉजी, मुहूर्त, कार्यशाळा असे अनेक क्लासेस त्यांचे आहेत. झूमवर ऑनलाईन ज्योतिष संमेलने त्यांनी घेतली आहेतच, परंतु 2 महिन्यापूर्वी हॉटेल प्रेसिडेंटमध्ये एक अतिशय मोठं असं ज्योतिष संमेलन त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांची पुस्तकं पण प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये मोबाईल न्यूमरॉलॉजी, क्रिस्टलच्या अद्भुत दुनियेत आणि फलादेशाच्या पायऱ्या अशी पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. गौरी कैलास ज्योतिष संस्थेला उत्कृष्ट संस्था म्हणून 2021 साली जयश्री बेलसरे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्याच्यामध्ये दैवज्ञश्री, शारदा अवॉर्ड, ज्योतिषमती, महिला ज्योतिष पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, उत्कृष्ट ज्योतिष शिक्षिका म्हणून त्यांना सन्मानित केलेले आहे, अंकमित्र असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आज अशा ह्या गौरी केंजळे अतिशय ज्ञानी असं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे इथे आलेलं आहे. तर त्यांना मी आमंत्रित करते आणि त्यांच्याकडं माईक देते. तर त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती करते त्यांना. धन्यवाद शिल्पाताई. सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल. आता नेहमीसारखं मी जसं क्लासमध्ये शिकवते त्या पद्धतीनेच मी थोडं सांगते. हा विषय जेव्हा मला शिल्पाताईंनी सांगितला तेव्हा मला खूप बरं वाटलं की चला केपी आणि भावचलित हे मला थोडंसं एक्सप्लेन करता येईल आणि केपी सोप्या भाषेत जर लोकांना एक्सप्लेन केलं ना तर ते थोडंसं पटेल. आता कृष्णमूर्ती पद्धतीसाठी तुम्ही जेव्हा एखादं सॉफ्टवेअर उघडता, कुठलाही उघडा, तुम्ही अगदी ॲस्ट्रोसेज मध्ये जात असाल जे साधं आपलं अनपेड किंवा मोबाईलवरती सॉफ्टवेअर येतं ते, त्याच्यामध्ये सुद्धा केपी प्रणाली मराठीत किंवा केपी पद्धत, केपी सिस्टीम असे एक खाली ओळ येते, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला केपी कुंडली ही दिसून जाते. तर केपी कुंडली आणि लग्न कुंडली ह्याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे किंवा भावचलित कुंडली, तर जी लग्न कुंडली आणि केपी कुंडली, केपी कुंडलीमध्ये 2 वेगळ्या वेगळ्या कुंडल्या तुम्हाला दिसतात.
वरच्या बाजूला एक तर ते शेजारी शेजारी दिसतात काही सॉफ्टवेअर मध्ये, किंवा काही सॉफ्टवेअर मध्ये एक कुंडली वरती दिसते आणि एक कुंडली त्याच्या खालती दिसते, किंवा काही आता मोबाईलवरच्या सॉफ्टवेअर वरती तुम्हाला ते स्वाईप करावं लागतं, राशी कुंडली आणि केपी कुंडली असं दोन वेगवेगळे, कारण मोबाईलला लिमिटेशन आहे. तर ह्या दोन कुंडल्या जेव्हा तुम्ही बघता तेव्हा एक कुंडली असते जी लग्न कुंडली असं लिहिलेलं असतं, आणि दुसऱ्या कुंडलीला केपी कुंडली किंवा कस्प कुंडली लिहिलेलं असतं, आणि हीच कुंडली म्हणजे ही भावचलित कुंडली असते. आता ही भावचलित कुंडली आणि आपली मूळ जन्म लग्न कुंडली याच्यामध्ये काय फरक आहे हे थोडस आपण बघूया. एक म्हणजे आपण आतापर्यंत जे पारंपरिक ज्योतिष शिकायला सुरू केलं त्याच्यामध्ये आपण ग्रह शिकलो, भाव शिकलो, राशी शिकलो, या सगळ्या गोष्टी शिकलो. याच्यावरनं आपण ग्रह ज्या भावात आहे, ज्या राशीत आहे त्याच्याप्रमाणे त्याची फळं वर्तवतो. आता गडबड बघा कुठे होते, जेव्हा एखादा ग्रह भाव बदलतो. आता हा भाव बदलतो कसं हे मी तुम्हाला थोडस सोप्या पद्धतीत सांगायला बघते. ह्याच दोन कुंडल्या बघताना आता मी जरा वेळाने तुम्हाला जेव्हा एक कुंडली शेअर करेन तेव्हा तुम्हाला त्यातलं चंद्र आणि सूर्याची पोझिशन बदललेली दिसेल. एखादा ग्रह जेव्हा भाव बदलतो तेव्हा ऍक्च्युली काय असतं, आपण आत्ता काय केलेलं आहे भावचलित मध्ये, भाव बदलतो म्हणजे एखादा ग्रह तुम्हाला फॉर एक्झाम्पल नंतर आपण बघणार आहोत, चंद्र चौथ्या भावात 5व्या भावात दिसेल लग्न कुंडलीत, तोच भावचलितामध्ये किंवा केपी कुंडलीमध्ये तुम्हाला 4थ्या भावामध्ये दिसेल. अशा पद्धतीने तो ग्रह थोडासा मागे पुढे जाताना तुम्हाला दिसतो. केपी कुंडलीमध्ये काही वेळेला राशी सुद्धा लुप्त होतात. आता या राशी लुप्त होतात ते काय आणि हे काय हे मी थोडस सायंटिफिकली सांगते. आता आपण 360 डिग्रींचा एक वर्तुळ इमॅजिन केलेलं आहे. हा, तुम्ही पिन करा ना, म्हणजे तुम्ही मोठ्या दिसत त्या ह्याच्यात दिसते मोठी दिसते सौरभ. रेकॉर्ड नाही तर पिन नाही झालं. आता आता हा दिसते अगं मोठी दिसते ना मला तर पिन दिसते. केलंय, पिन केलंय का? पिन केलंय, पिन केलंय, केलंय केलंय पिन केलंय मोठं नाही दिसत ते. का बरं? खरं मी माझ्याकडनं मला दिसतंय. पिन केलंय. दिसतंय, मोठंच दिसतंय. मला दिसते मोठी. मॅडम तुम्हाला रेकॉर्डिंगला दिसतंय ना आता तुमच्या एंडला? बस झालं काय का? ओके मॅडम, गौरी मॅडम सॉरी, कंटिन्यू. आपण काय केलेलं आहे, 360 डिग्रीचं एक वर्तुळ मानलेलं आहे. या वर्तुळाकार भागाचे आपण 12 समान भाग केलेले. जो एक भाग येतो 30 अंशाचा आहे त्याला आपण एक राशी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या गणिताच्या कॅल्क्युलेशनसाठी 30 अंशाची एक रास, अशा 12 राशी, म्हणून आपले 12 भाव तयार होतात. प्रत्येक भाव सुद्धा आपला पारंपरिक प्रमाणे 30 अंशाचा आहे असं आपण मानून चाललेलो आहे. ऍक्च्युली सायंटिफिकली जेव्हा आपण आकाशामध्ये आकाश निरीक्षण करतो तेव्हा असं लक्षात येतं की हे जे वर्तुळाकार आपण इमॅजिन केलेलं आहे की वर्तुळाकार याच्यामध्ये ग्रह फिरतात, तर ते तसं नसून स्फेरिकलच्या ऐवजी ते एलिप्टिकल किंवा अंडाकृती सर्कल मध्ये फिरत असतात. या अंडाकृती सर्कल मध्ये जेव्हा ते फिरतात तेव्हा बघा, जिथे अंडाकृती सर्कलचा भाग मोठा आहे तिथे 30 अंश त्यांना बरोबर डिवाइड करून मिळणार आहे. किंवा कदाचित काही वेळेला असंही होतं, हा जो भाग आहे ना, आता जेव्हा ह्याचे अंडाकृती सर्कलचे जेव्हा तुम्ही 12 भाग कराल तेव्हा प्रत्येक भाग हा इक्वल नसतो. एखादा भाग हा 40 अंशाचा असू शकतो, तर एखादा भाग हा 25 अंशाचाच असू शकतो, किंवा एखादा भाव 40 असेल तर एखादा भाव 20 अंशाचा असेल त्याच्या शेजारचा. अशा रीतीने हे जे अंडाकृती सर्कल मध्ये जे आपण डिवायडेशन करतो त्यावेळेला राशींचे जे भाग येतात, रादर आपण आता त्याला राशी नको म्हणूया, आपण त्याला भाग म्हणूया. तर हे जे 12 भाग असतात किंवा 12 भाव असतात हे समान नसतात, ते अनइक्वल असतात. काही वेळेला एखादा भाव 40 अंश, एखादा भाव हा 20 अंशाचा असू शकतो. आणि हे जे आपण एलिप्टिकल मुवमेंट ग्रहांची म्हणतोय ही ऍक्च्युली तशीच घडते आहे, फक्त आपण आपल्या गणिती भागासाठी त्याला एका सर्कल मध्ये बसवून 360 डिग्रीचे आपण भाग केलेले आहेत. आता काय होतं की ओरिजिनली जेव्हा हे ग्रह अंडाकृती फिरत असतात तेव्हा प्रत्येक भाग जसं आपण म्हटलं सेम नाहीये, तर ती जी अनइक्वल भागांची कुंडली आहे, 12 अनइक्वल भावांची कुंडली जी ऍक्च्युली आकाशात जर प्लेस केली तर जी कुंडली दिसेल ती भावचलित कुंडली. मग या वेळेला काय होतं की ह्या भावचलित कुंडलीमध्ये
खरोखर या मध्ये आपल्याला समजतं की आपला जो ग्रह आहे ऍक्च्युली त्या वेळेचा त्या दिवसाचा, आपण आता आपली जे कुंडली तयार होते ती आपल्याला माहिती आहे की मूल ज्या वेळेला जन्मतं त्यावेळेला पूर्व दिशेला जी रास असते ती रास लग्न रास म्हणून आपण लिहितो आणि त्याच्या पुढच्या सगळ्या राशी द्वितीय भाव तृतीय भाव म्हणून लिहितो. सर्क्युलर याच्यात लिहिलं तर प्रत्येक भाग 30 अंशाचा म्हणून आपण 30 अंशामध्ये प्रत्येक रास डिवाइड करतो आणि लग्न कुंडली आपली तयार होते. ह्याच्याच विरुद्ध भावचलित कुंडली जेव्हा आपली तयार होते तेव्हा हाच जो 360 डिग्रीचा एलिप्टिकल सर्कल आहे, हे अंडाकृती सर्कल आहे, त्याला आपण 12 डिवाइड करतो. त्याच्यामुळे प्रत्येक भाव हा 30 अंशाचा न होता तो एखादा भाव मोठा किंवा एखादा भाव छोटा होतो. मग अशा वेळेला तुमचा ग्रह हा जर मोठ्या भावात असेल तर तो तिथल्या तिथेच राहील किंवा मोठ्या भावातनं तो काही वेळेला छोट्या भावात सरकताना दिसतो. म्हणजे एखादा ग्रह तुम्हाला पंचमात दिसतो लग्न कुंडलीमध्ये, पण जेव्हा भावचलित कुंडली म्हणजे ऍक्च्युली जी आकाशामधली कुंडली आहे ती भावचलित कुंडली ती जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा तो जो भाव आहे तो जो ग्रह आहे तो पंचमातनं तुम्हाला चतुर्थात जाताना दिसतो. आता दोन गोष्टींमध्ये फरक लक्षात ठेवा की ग्रह जो आहे तो भाव बदलतो, तो रास बदलत नाही. म्हणजे रास जर त्याची लग्न कुंडलीमध्ये सिंह रास असेल तर तुम्हाला चंद्राचे गुणधर्म हे सिंह राशीवरनच बघायला लागतात. तो भावचलितामध्ये मागच्या राशीत म्हणजे कर्क राशीत जरी सरकला तरी चंद्राने रास बदललेली नाहीये, त्यांनी फक्त भाव बदललेला आहे. त्याच्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जी कुंडली मांडली जाते ती भावावरून मांडली जाते. मग कृष्णमूर्ती कुंडली मधला जो बेस आहे तो काय माहितीये का, पहिला म्हणजे ग्रह आहे, ग्रहाचा नक्षत्र स्वामी आहे, आणि तिसरा त्याचा एक भाग म्हणजे सबलॉर्ड आहे. आता हा सबलॉर्ड थोडं सांगणं अवघड आहे पण मी तरी सुद्धा सांगते की कृष्णमूर्तींनी काय केलेलं आहे की एक नक्षत्र जे आहे जे आपण पारंपरिक मध्ये 4 चरणांमध्ये डिवाइड केलेलं आहे, त्याच्याऐवजी कृष्णमूर्तींनी एक नक्षत्र हे 9 विभागात डिवाइड केलेलं आहे. आणि याचे जे डिव्हिजन आहे ती इक्वल नाही आहे, ती आपल्या महादशा वर्षांप्रमाणे म्हणजे प्रत्येक ग्रहाला जेवढी महादशा वर्ष मिळालेली आहे त्याप्रमाणे त्या नक्षत्रामध्ये त्याला मिळणारा भाग लहान किंवा मोठा आहे. फॉर एक्झाम्पल सर्वात मोठा भाव हा शुक्राला मिळू शकतो, मोठा पार्ट, आणि सर्वात छोटा भाव हा चंद्राला मिळू शकतो, रवीला मिळू शकतो. अशा पद्धतीने याचं डिवायडेशन केलेलं आहे कृष्णमूर्ती पद्धतीमुळे. आणि हा जो छोटासा भाग येतो एका नक्षत्रामधला 9वा भाग जो येतो तिथे जर तुमचा ग्रह असेल तर त्याला तुमचं सबलॉर्ड असं म्हणलं जातं. म्हणजे एखादा पहिल्यांदा ग्रह जो असेल तो कुठल्या राशीमध्ये आहे त्याचा राशी स्वामी महत्वाचा, मग तो कुठल्या नक्षत्रात आहे तो त्याचा नक्षत्र स्वामी महत्वाचा. आता नक्षत्र स्वामी कळालं की ते एक नक्षत्र कळालं, मग ह्या नक्षत्राचे 9 भाग केल्यानंतर पुन्हा अॅक्युरेटली तो त्या नक्षत्रामध्ये कुठल्या भागात बसलेला आहे 9 भागापैकी तो म्हणजे त्याचा सबलॉर्ड येतं. एवढं सिंपल आहे. आणि ह्या सबलॉर्ड वरनं बाकी सगळी डिव्हिजन्स आपण बाकी सगळं प्रेडिक्शन्स करतो. तर एक्झाम्पल आपण प्रत्येक भावाचं सबलॉर्ड काढतो कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये, पहिल्या भावाचा, दुसऱ्या भावाचा, तिसऱ्या भावाचा, चौथ्या भावाचा, असं सगळ्या भावांचे सबलॉर्ड काढतो आणि त्या भावांच्या सबलॉर्ड वरनं आपण प्रेडिक्शन करत असतो. म्हणजे ग्रह हा महत्वाचा आहे. मग ग्रह कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्रह कोणत्या भावात बसलेला आहे आणि त्याच्या राशी कोणत्या भावात बसलेला आहे त्या भावांची फळ तो ग्रह देणार आहे. सेम पद्धतीने त्याचा नक्षत्र स्वामी जो आहे तो कुठल्या भावात बसलेला आहे आणि त्याच्या राशी कुठल्या भावात आहे ह्याच्यावरनं तो नक्षत्र स्वामी पद. म्हणजे इथे आहे की भावचलित कुंडली खूप महत्वाची ठरते, कारण हा जो भाव आहे तो आपण बदलू शकतो. असं म्हटलं की ऍट ऍक्च्युअल जेव्हा आकाशामधली पोझिशन आपण बघतो तेव्हा तो भाव बदलू शकतो असं आपण म्हणतो. मग एखाद्या ग्रहाने समजा लग्न कुंडलीमध्ये 6वा भाव दर्शवलाय आणि तो भावचलितामध्ये 5व्या भावात गेलेला आहे. आता इथे मी थोडीशी कुंडली एखादी शेअर करू इच्छिते म्हणजे मग तुम्हाला जास्त डिटेल मध्ये मला सांगता येईल.
शेअर थोडं व्हायला मला प्रॉब्लेम येतोय. तर तुम्हाला आता तात्पुरती कुंडली सांगते तोंडी. ही कुंडली आहे, ही सिंह लग्नाची कुंडली आहे. सिंह लग्न पहिल्या भावात आहे, कन्या रास द्वितीय भावात आहे, तिथे काही नाहीये. सप्तम म्हणजे तूळ रास तृतीयात आहे, वृश्चिक रास चतुर्थात आहे. वृश्चिक राशीमध्ये शनी आणि केतू आहेत. धनु राशीमध्ये चंद्र, बुध आणि नेपच्यून आहेत. मकर राशीमध्ये षष्ठामध्ये गुरु आणि रवी आहेत. सप्तम भावामध्ये मंगळ आणि शुक्र आहेत. अष्टमात मीन रास आहे, तिथे कुठलाही ग्रह नाही. नवमात मेष रास आहे, तिथे ग्रह नाही. दशमात वृषभ रास आहे, तर तिथे मात्र राहू बसलेला आहे. चतुर्थात केतू आहे, म्हणजे इथे राहू आहे. एकादशामध्ये कोणीही नाहीये. एकादशामध्ये आपली रास आहे ती मिथुन रास आहे आणि व्ययामध्ये कर्क रास आहे. आता ही झाली ह्या व्यक्तीची. तरी सुद्धा मी एक शेअरचा प्रयत्न करते सर. ही एक कुंडली आहे. दिसतीये कुंडली खालती? दिसते मॅडम. ओके. हा, ही जी कुंडली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. या कुंडलीमध्ये आता इथे जी वरती आहे तो राशी चार्ट लिहिलेला आहे, खालती जो लिहिलेला आहे तो भाव चार्ट लिहिलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं नीट लक्ष देऊन, तर जो चंद्र आहे तो इथे लग्न राशीमध्ये तुम्हाला पंचमात दिसतोय, वेरॅज तो भाव चार्ट मध्ये चतुर्थामध्ये दिसतोय. मग आता जेव्हा या व्यक्तीला चंद्राची दशा येईल तेव्हा आपण काय याचं प्रेडिक्शन देणार? जेव्हा चंद्राची दशा येईल तेव्हा आपण हिला म्हणू पंचमात चंद्र आहे, म्हणजे की बाबा जर तरुण व्यक्ती असेल तर काही प्रेम प्रकरण चालू आहे का, काही शाळा कॉलेजमध्ये खेळामध्ये भाग घेतलेला आहे का, किंवा थोडीशी वयस्कर असेल तर आपण म्हणू मौज मजेवरती खर्च केलाय का, शेअर्स मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करताय का. अशा वेळेला चंद्र महादशेमध्ये चंद्र ऍक्टिव्ह असणार आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला आपण, आणि चंद्राची महादशा आहे, त्याचा चंद्र जो आहे तो व्ययेश आहे आणि तो पंचमात गेलाय. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार की खर्च व्यक्ती करणार कुठल्या गोष्टीवर, मौज मजेवर, शेअर्सवर, मुलांवर असं विचारलं तर ती व्यक्ती म्हणेल की नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये. वेरॅज जर आपण तिला ह्याच चंद्र महादशेमध्ये असं विचारलं की ठीक आहे मग तुमचं सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे का, वर्क फ्रॉम होम का बरं, तर चंद्र चतुर्थात आहे, दशा स्वामी चतुर्थात आहे, म्हणजे सध्या घरामध्ये राहण्याचे योग आहेत. तर ती व्यक्ती कदाचित म्हणेल हो माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे. किंवा घर घेण्याचा काही विचार आहे का, घर घेतलंय का एवढ्यात, काही वाहन घ्यायचा विचार आहे का, हो. आईशी काही तक्रारी कटकटी चालू आहेत का, आईच्या हेल्थ बद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय का, आई संबंधी विचार जास्त करतायत का. तर ती व्यक्ती म्हणेल हो, कारण की इथे चंद्र जो आहे त्यांनी भाव बदललेला आहे. म्हणजे आपण जेव्हा भविष्य वर्तवत होतो लग्न कुंडलीवरनं की आपली चंद्र महादशा सुरू आहे, ही महादशा आपल्याला कशी जाईल, तर चंद्र जो आहे तो आपला पंचमात आहे आणि तो व्ययेश आहे, याच्यामुळे आपण तिथे असं वर्तवत होतो की तो पंचमावरती खर्च करेल. वेरॅज त्यांनी भाव बदललेला आहे, तो चंद्र चतुर्थात गेलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच दशेमध्ये ती व्यक्ती आईवरती खर्च करेल, वाहनावरती खर्च करेल, घरावरती खर्च करेल, वर्क फ्रॉम होम करून कदाचित परदेशी कंपनीमधनं ती आपले पैसे आणत असेल. या पद्धतीने त्या व्यक्तीची चंद्रदशा जाणारी असेल. रवीचा विचार केलात तर बघा, रवी सुद्धा इथे षष्ठात आहे. रवीची जेव्हा महादशा सुरू होईल तेव्हा रवी कोण आहे, या व्यक्तीचा लग्नेश आहे आणि तो बसलाय कुठे, लग्न कुंडलीमध्ये षष्ठात. मग इथे आपण काय प्रेडिक्शन देऊ, रवी महादशा जेव्हा सुरू होईल तेव्हा ह्या व्यक्तीला काहीतरी आजारपण येऊ शकेल किंवा तब्येतीचे त्रास होतील. असं न होता ती व्यक्ती सांगेल की नाही मला तर तब्येतीचे काहीच त्रास झाले नाही, उलट मी मस्तपैकी फिरून आलो, मी आत्ताच हाँगकाँगला जाऊन आलो, मजा करून आलो छान,
किंवा मी आता नाही मी आता उलट क्रिकेटमध्ये भाग घेतला होता, आमच्या सलग 3 महिने मॅचेस होत्या, मी खेळत होतो. तर हे का होईल, तर त्या महादशेमध्ये रवी जो आहे तो षष्ठ भावाची फळं न देता तो पंचम भावाची फळं देणार आहे. कारण भावचलितामध्ये तो जो ग्रह आहे तो सरकलेला आहे पंचमात. म्हणजे षष्ठाची फळं न देता तो पंचमाची फळं देईल. म्हणजे ही जी कुंडली आहे, ही कुंडली जी तयार झालेली आहे ती भावचलित आहे. त्याच्यामुळे भावचलिताला खूप महत्व आहे. जर तुम्हाला एखाद्या ग्रहाची पोझिशन चेक करायची तर ती नक्की तुम्ही भावचलितामध्ये चेक करा. हा भावचलित ग्रह कसा फळ देतो हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बरोबर कळेल की कसं काय हे झालेलं आहे. आता सेम पद्धतीने मी तुम्हाला अजून एक सांगते की केपी कुंडलीमध्ये काही वेळेला राशी लुप्त झालेल्या दिसतात. म्हणजे इथे सिंह रास असेल तर कदाचित इथली कन्या रास लुप्त झालेली असेल. तर ही का होते बघा, हा जो पहिला कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रास आहे ती भावारंभापासून सुरू होते. म्हणजे जी रास असेल ती भावारंभी असेल तेव्हा ती सुरू होते. मग आता समजा मिथुन रास सुरू झालेली आहे 10 अंशावरती, म्हणजे इथे 10 अंशावरती एक्झाम्पल म्हणून घ्या, इथलं एक्झाम्पल आपण घेऊ. समजा की 10 अंशावरती मिथुन रास सुरू आहे, तर इथे मिथुन रास लिहिलेली असेल. मग मिथुन राशीचे 10 अंश इथे ऑलरेडी गेलेले आहेत, 20 अंश संपले. म्हणजे इथे मिथुन येथले जे 20 अंश आहेत ते संपले. म्हणजे तुम्हाला इथे जे पुढे आहेत ते कर्केतले 10 अंश इकडे आलेले आहेत. म्हणजे इथे तुम्हाला कर्करास जी आहे ती कर्करास लुप्त होताना दिसेल, कारण कर्केतले ऑलरेडी 10 अंश इथे झाले, पुढे 20 अंश झाले. आणि मग इथे जी चालू झालेली रास असेल ती सिंह रास असेल. म्हणजे कदाचित ही रास लुप्त झालेली असेल. का तर हा जो भाव आहे हा मोठा आहे आणि त्याच्या पुढचा भाव आहे तो छोटा आहे. म्हणजे जेव्हा छोटा भाव असतो तेव्हा तो आदल्या भावामध्ये जातो. म्हणजे ऍक्च्युली तो भाव तिथेच असतो, ती रास तिथेच असते, फक्त लिहिताना ती लिहिली जात नाही. बाकी त्याची फळं जी मिळतात ती सेम मिळत असतात. आता आपण आणखी बघू की लग्न कुंडलीचा जेव्हा आपण विचार करत होतो तेव्हा आपलं प्रेडिक्शन चुकत होतं. याच्या वर्सेस आपण लग्न कुंडलीतले ग्रह आणि भावचलितातले ग्रह जेव्हा विचार करतो तेव्हा आपलं प्रेडिक्शन हे जास्ती बदलताना जास्ती येताना तुम्हाला दिसेल. म्हणजे इथे नोट डाऊन करण्यासारखे 2 पॉइंट्स भावचलित कुंडलीसाठी आपण की पॉइंट्स म्हणू शकतो त्यांना, की एक म्हणजे ग्रहाची जी राशी आहे ती तुम्ही लग्न कुंडलीतूनच बघायची. म्हणजे केपी वाल्यांचा पण बरेचदा प्रश्न असा असतो की मॅडम आपण तर केपी कुंडली बघतोय, आपण केपी कुंडलीला महत्व देतोय, पण मग तुम्ही म्हणता की राहूची जर रास बघायची असेल, केतूची जर रास बघायची असेल तर ती तुम्ही लग्न कुंडलीतनं चेक करा. असं का, तर ग्रह जो असतो त्यांनी भाव बदललेला असतो. ग्रह हा रास कधीच बदलत नाही. म्हणजे भावचलितासाठी काय लग्न किंवा केपीसाठी काय, जे आपल्याला की पॉइंट्स आहेत किंवा लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट्स आहेत ते म्हणजे ग्रहाची जी राशी आहे ती लग्न कुंडलीतूनच घ्या. ग्रहाची जी स्थानगत सिच्युएशन आहे, पोझिशन आहे ती मात्र भावचलित कुंडलीमधून घ्या. आणि जर आता आपण असं म्हटलं की रवी कोणत्या राशीत आहे, समजा याच कुंडलीत आपण जर असं म्हटलं की रवी कोणत्या राशीमध्ये आहे, तर आपण भावचलित कुंडली न बघता राशी कुंडलीमध्ये बघून असं सांगू शकतो की रवी मकर राशीत आहे. पण जर विचारलं की रवी कोणत्या भावात आहे, तर मात्र प्रेडिक्शन साठी आपण असं म्हणणार की रवी हा 5व्या भावात आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला अक्युरेट प्रेडिक्शन करायचंय तेव्हा आपल्याला भावचलित कुंडलीचाच वापर करावा लागेल. आता भाव चलित कुंडलीला महत्व का आहे, तर भाव जे आहेत ना ते आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात. मुख्य म्हणजे काय की पहिला भाव म्हणजे काय, तर आपल्याला माहिती पहिला भाव म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. म्हणजे हा जो भाव आहे तो तुमचं व्यक्तिमत्व दाखवणार आहे. हा भाव जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व दाखवणार आहे तेव्हा इथे बसलेला भावेश आणि या भावामध्ये बसलेले ग्रह हे दोन्ही तुमच्या व्यक्तिमत्वावरती फरक किंवा त्यांची छाप पाडणार आहेत. म्हणजे समजा एखादा ग्रह आता आपल्याला इथे या सिच्युएशन मध्ये सिंह रास जी आहे ती लग्नी दिसतीये आणि इथे कुठलाही ग्रह नाहीये, तो भावचलितामध्ये पण आलेला नाहीये. पण जर भावचलितामध्ये एखादा ग्रह हा द्वितीयेतून पहिल्या भावात आला तर त्या व्यक्तीला सिंह राशीच्या रवीची पण फळं मिळतील
आणि भावचलितामधनं जो ग्रह आलेला आहे त्या ग्रहाची सुद्धा फळं मिळतील. असं झालं पहिल्या भावाबद्दल. दुसऱ्या भावातनं आपण काय बघतो, जेवण खाण, बँक, कुटुंब. आता बघा इथे आपण जेव्हा कुटुंब हा विचार करतो थोडस वेगळं बोलतेय आपण, हे बाकीचं पुस्तकी ज्ञान आहे. पण कुटुंब म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर जेवढे काही नातेसंबंध आहेत ते सगळे तुमच्या कुटुंबामध्ये येतात. इथे तुमची कुटुंब म्हणजे मावशी, मामा, आत्या, कुटुंब जे आहे ते सगळे नातेसंबंध कुटुंबात येतात. पण फॅमिली म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही एक्झिस्टिंग आत्ता राहताय, मग ती तुमची बायको असेल, ती तुमची मुलं असेल, ती तुमची आई असेल, दॅट इज युअर फॅमिली. आणि हे जे फॅमिली आपण बघतो ही चतुर्थावरनं बघतो, आणि ओव्हरऑल कुटुंब जे आहे ते आपण द्वितीयावरनं बघतो. म्हणजे इथे थोडासा फरक असतो. तिसऱ्या भावावरनं आपण स्वतःचं कर्तृत्व बघतो, लहान भावंड बघतो. याच्यानंतर इथून आपण कम्युनिकेशन बघतो. मुख्य म्हणजे की आपण कोणाला, म्हणजे आता माझं जे नॉलेज आहे ते चतुर्थ पंचमावरनं बघू शकतो आपण, पण मी जे डिलिव्हर करते किंवा व्हॉट इज द स्टाईल ऑफ डिलिव्हरी किंवा माझ्या बरोबर मी जे बोलते ते लोकांना कळतंय की नाही हे मला तृतीयावरनं कळेल, की माझं कम्युनिकेशन कसं आहे, माझी बोलण्याची पद्धत कशी. इव्हन आता इथे तुम्ही बोलणं जे आहे ते द्वितीयावरनं येईल. म्हणजे स्वर कसा असेल, उच्चार कसा असेल, वाणीचा टोन कसा असेल, बोलण्याची स्टाईल कशी असेल, शिवराळ असेल, मृदू असेल, म्हणजे जो टेक्स्चर आहे बोलण्याचं ते द्वितीयावरनं येईल. पण बोलण्यातनं कम्युनिकेशन जे आहे ते तृतीयावरनं कळेल. किंवा आता आपण एकमेकांशी कनेक्ट होतोय, सो हे कनेक्ट होतोय हे कुठल्या माध्यमातून होतोय, तर इंटरनेट मधनं होतोय. मग आजकालची जी नवीन साधनं आहेत, जी इंटरनेट असतील, क्लाउड असतील, हे असतील, ही सगळी तुम्हाला तृतीयेवरनं बघणार. चतुर्थावरनं तुम्ही डोमेस्टिक म्हणजे कम्फर्ट, जो काही फॅमिलीमध्ये कम्फर्ट मिळेल, डोमेस्टिक कम्फर्ट मिळेल, वाहन आलं, लक्झुरियस गोष्टी आल्या, हे सगळं बघणार. वास्तूवाल्यांसाठी हा भाव खूप महत्वाचा आहे, कारण इथून वास्तू बघितली जाते. तर फोर्थ हाऊस वरनं वास्तू का, तर जे काही आर्किटेक्चरल आपण जे काही बांधलेलं आहे ते सगळं इथून बघणार आपण. पंचम भाव हा क्रिएशनचा भाव आहे. आपण काहीतरी तयार करणं. मग इथे काय काय येतं बघा पंचमात, तयार करतो आपण, मुलं जन्माला घालतो म्हणजे काहीतरी आपण क्रिएट करतो, म्हणून मुलं इथूनच येतात. रेमेडीज किंवा सोल्युशन्स, आपण कोणालाही रेमेडीज देतो ते आपण पंचमावरनं बघतो. काही आपण लोकांना उपाय देतो ते पण पंचमावरनं बघतात. ज्या ज्योतिषाचं पंचम स्थान स्ट्रॉंग असेल त्यांनी दिलेल्या रेमेडीज, त्यांनी दिलेले उपाय हे लोकांना लागू पडणार, कारण ते त्याचं क्रिएशनचं किंवा सोल्युशन गिव्हिंगचं स्थान आहे. त्याच्यामुळे ज्या ज्योतिषाचं पंचम स्थान चांगलं आहे तो लोकांना ज्या रेमेडीज देईल त्या नक्की लवकर लागू होणार. हाच जो भाव आहे हा तुम्हाला आजारातून लवकर बरा करणारा भाव आहे, किंवा आर्टिस्टिक टॅलेंटचा भाव आहे, क्रिएटिव्हिटीचा भाव आहे. व्यक्ती काही नवीन गोष्टी शोधतात, म्हणजे जे काही क्रिएशन असतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या सायंटिस्टनी काहीतरी शोधलंय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याचा नवम भाव न बघता पंचम भाव बघतो, कारण की दॅट इज द क्रिएशनचा भाव आहे. म्हणून तो भाव खूप महत्वाचा आहे. कोणासाठी, तर एक आपल्या ज्योतिषांसाठी पण, आणि जो कोणी काही क्रिएट करू इच्छितो, मग तो एखादा पेंटिंग असेल, एखादा बिल्डर असेल, त्याचं क्रिएशन जे आहे ते तुम्हाला पंचमावरनं बघायला लागेल. षष्ठ स्थानावरनं. आता हे का आपण सांगतो की या भावांच्या माध्यमातून आपण कुंडली उलगडत जातो, तेव्हा त्या भावांमध्ये पडलेल्या ग्रहांना जास्त महत्व आहे. थोडस जे पुस्तकात आहे त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचा प्रयत्न करेन. षष्ठावरनं तर आपण नोकरी बघतो, आजार बघतो, कर्ज बघतो, हे सगळं झालं. पण तुम्हाला जर मोठा पैसा बघायचा असेल तर तो षष्ठावरनं बघा, की एखाद्याच्या कुंडलीमध्ये ह्यूज मनी आहे का नाही, तो षष्ठावरनं बघा. का षष्ठावरनं? पहिली गोष्ट नोकरीतनं मिळणारा किंवा स्वकमाईतनं मिळणारा पैसा हाही षष्ठावरनं बघितला जातो. पण ह्यूज मनी किंवा आपल्याकडे जेव्हा क्लायंट येतात आणि क्लायंट म्हणतात की माझे ना खूप मोठे पैसे मार्केटमध्ये अडकलेले, तेव्हा पहिला चेक करा की त्याचा षष्ठ भाव अडकलेला आहे का. का षष्ठ? तर तुम्हाला जेव्हा पैसे येतात, तुमच्याकडे जेव्हा मोठ्या प्रमाणात पैसे येतात, मग ते व्यवसायातनं असो, तुमच्या कम्युनिकेशन मधनं असो, आपल्याकडे येणारे जे क्लायंट आहेत ते सुद्धा आपल्याला हसत हसत जेव्हा पैसे देऊन जातात, तेव्हा समजा की तुमचा षष्ठ भाव स्ट्रॉंग आहे. का?
तर सप्तमाचं व्यय समोरच्या व्यक्तीने जर असं तसंच पैसा दिला तर तो तुम्हाला जास्त चांगला मिळणार आहे. याच्या उलट तुमचा षष्ठ भाव वीक आहे तर सप्तम भाव म्हणजे तुमच्याकडे येणारा क्लायंट किंवा तुमचा येणारा कस्टमर हा तुमच्याकडनं त्याला पाहिजे ते काढून घेईल. तो भले कबूल करेल. तुम्ही सांगाल की माझी बाबा वास्तूची फी 21,000 रुपये आहे, तो हो म्हणेल, या वास्तू चेक करून घेईल आणि जाताना 11,000 ठेवेल आणि म्हणेल की उरलेले मी नंतर देतो, बघू मला आता परिस्थिती नाहीये. हे जेव्हा तुमचे पैसे अडकतात, सेम तुम्ही एखाद्याला पत्रिका सांगता, अपेक्षा असते की तुम्ही जेव्हा 2-2.5 तास घालवता किंवा निदान 1,000-1,100 रुपये त्यांनी देऊन जावेत, तो काय म्हणतो की नाही पटलं बाबा, 200 रुपये ठेवले. अशा वेळी तुमचा षष्ठ भाव बिघडलाय का, तर सप्तमाचा व्यय होतच नाहीये, समोरचा माणूस पैसा सोडतच नाहीये. त्याच्यामुळे षष्ठावरनं तुम्ही जे बघता तो ह्यूज मनी किंवा अडकलेले पैसे जर बघायचे असतील तर तुम्हाला षष्ठ स्थान चेक करायला लागेल. षष्ठ स्थान बिघडलेलं असेल तर तुमच्याकडे येणारी पेमेंट ही नक्कीच सुरळीत येणार नाही. डॉक्टर्स, लॉयर्स, लीगल गोष्टी या सगळ्या षष्ठावरनं बघतात. सप्तमावरनं लीगल पार्टनर्स बघितले जातात, कायदेशीर पार्टनर्स बघितले जातात. म्हणून नवरा बायको जेव्हा लिगली त्यांचं मॅरेज होतं तेव्हाच ते इथून बघितले जातात. सप्तमावरनं ना डेली इंटरॅक्शन पण बघितलं जातं, रोजच्या रोज होणारं कम्युनिकेशन. तर डेली इंटरॅक्शन का, तर हे बघा, हे अष्टमाचं व्ययस्थान आहे, सप्तम स्थान आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रत्येक भावाच्या व्ययस्थानाला हे जास्ती महत्व आहे. आणि आपण आज भावचलित आणि कृष्णमूर्ती बघतोय, त्याच्यामुळे प्रत्येक भाव हा कुठल्या भावासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येक भाव हा कशा पद्धतीने महत्वाचा आहे ते आपण बघणार. तर षष्ठ भाव जो, सप्तम भाव जो आहे तो डेली इंटरॅक्शन म्हणजे अष्टम भावाचं व्यय भाव आहे. अष्टमावरनं तर आपण दुःख बघतो, मृत्यू बघतो वगैरे सगळं झालं, पण एखाद्या व्यक्तीला जेव्हा डिप्रेशन येतं तेव्हा ते पण आपण अष्टमावरनं बघतो की दुःखी आहे, डिप्रेस्ड आहे. तर का असेल, तर डिप्रेशन मध्ये गेल्यावर सर्वात पहिल्यांदा व्यक्ती आयसोलेट करून घेते स्वतःला, ती कोणाशी बोलणं बंद करते, बोलत नाही, जास्ती कम्युनिकेशन ड्रॉप करते. मग त्याला बाहेर काढायला पहिल्यांदा डॉक्टर काय सांगतात, औषध तर नंतर, पण आधी सांगतात की जरा बाहेर पडत जा, फिरत जा, लोकांबरोबर कम्युनिकेट करा, बोलल्याने मोकळं व्हाल. तर हा जो डिप्रेशन मधनं बाहेर येण्याचा भाव आहे तो सप्तम भाव आहे. म्हणून रोज रोज भेटणं हा सप्तम भाव आहे. त्याच्यामुळे ना काही वेळेला कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जेव्हा आपण काही रिलेशनशिप्सचा विचार करतो तेव्हा 2, 5 किंवा 8, 10, 7 हे भाव जेव्हा लागतात, तर 7वा भाव जेव्हा लागतो तेव्हा इथे हा फक्त लग्न नाही तर तो रोज भेटण्याचा भाव असा म्हणून पण लागतो. 7व्यावरनं तुम्ही ना रिटेल व्यवसाय बघता, जेव्हा मोठ्या पद्धतीचा व्यवसाय कोणाला करायचा आहे, मोठी मोठी गोडाऊन उभी करायची, एकदम मोठं काहीतरी करायचंय, तर तुम्हाला 7वा भाव बघायला लागतो. 8वा भाव हा कुंडलीतला सर्वात महत्वाचा भाव आहे, ज्याच्यामधून आपण ऍस्ट्रॉलॉजी पण बघतो, सर्जरी बघतो, दुःख बघतो, अपमान बघतो, मृत्यू बघतो, रिसर्च बघतो, ऑकल्ट सायन्स बघतो, तंत्र मंत्र बघतो. म्हणून ज्योतिषांसाठी सुद्धा 8वा भाव जर मजबूत असेल किंवा स्ट्रॉंग असेल तर ज्योतिषी ह्या फील्डमध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. म्हणजे ज्योतिषांसाठी महत्वाचे 2 भाव म्हणजे अष्टम भाव, तुमचा सप्तम भाव सुद्धा, की कम्युनिकेशनचं तुमच्याकडे लोक आली पाहिजे. तुमचा षष्ठ भाव स्ट्रॉंग असेल तर लोक तुम्हाला पैसे देतील. पंचम भाव स्ट्रॉंग असेल तर तुम्ही दिलेल्या रेमेडीज या लोकांना लागू पडतील. अष्टम भाव हा एक प्रकारचा धनभाव पण आहे, कष्ट न करता मिळणारं धन, असंही आपण अष्टमावरनं बघू शकतो. मग इथे 2 नंबरचा पैसा पण आला, तुमचा कुटुंबाचा वडिलोपार्जित पैसा पण आला, हुंडा पण आला, पण सडन लॉस किंवा सडन गेन पण अष्टमावरनं बघतो. हा भाव स्ट्रॉंग असेल तर छप्पर फाडून सुद्धा तुम्हाला पैसे देऊ शकतो किंवा एका रात्रीमधनं तुमच्या डोक्यामधलं छप्पर पण डोक्यावरचं काढून घेऊ शकतो. त्याच्यामुळे अष्टम भाव हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणजे फक्त त्याला दुःखातला भाव असं म्हणून न बघता या बाकीच्या सगळ्या अँगलनी जर त्याला चेक केलं तर हा भाव खूप छान रिझल्ट देऊन जातो. 9वा भाव विजडमचा भाव, भाग्याचा भाव.
9th हाऊस वरनं तुमचा डीएनए कळतो. तुम्ही काय आहात, तुम्ही काय घेऊन आलाय, तुमचा सिद्धांतवाद, तुमचा आयडिओलिझम, तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात, तुमचे स्वतःचे काय एथिक्स आहेत, हे तुम्हाला 9th हाऊस वरनं कळतं. आपण एरवी 9th हाऊस म्हणजे फक्त हायर एज्युकेशन किंवा धर्म. आता इथे धर्म का बघतो, तर इथे व्यक्तीचं स्वतःचं आयडिओलिझम आहे, की स्वतःची प्रिन्सिपल, स्वतःची तत्व आहेत. काउन्सिलिंग पण याच भावावरनं बघता, लांबचा प्रवास पण याच भावावरनं बघता. ऍस्ट्रॉलॉजी जर तुम्हाला प्रोफेशन म्हणून करायची असेल, प्रोफेशनली करायची असते, तर सुद्धा तुम्हाला 9वा भाव स्ट्रॉंग पाहिजे, कारण की हा अष्टमाचा धनभाव आहे. केपीच्या लॉजिक प्रमाणे आपल्या भावाचा पुढचा भाव हा आपल्या त्या भावासाठी पॉझिटिव्ह. मग अष्टमावरनं आपण ऍस्ट्रॉलॉजी बघतो, 9वा भाव हा त्याचा पुढचा भाव, पॉझिटिव्ह भाव. म्हणून प्रोफेशनली जर तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी, ज्योतिष करायचं असेल, तर तुम्हाला 5वा आणि 9वा भाव हे दोन्ही तुमचे स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही कोणालाही जेव्हा कन्सल्टन्सीमध्ये उतरायचे तेव्हा सुद्धा तुम्ही बघा 9वा भाव किंवा गुरु किंवा वडील. दशम भाव तुमचं कर्म, तुम्ही कशा प्रकारे कर्म करणार, तुम्हाला फेम मिळणार की नाही हे. 11वा भाव इच्छापूर्ती किंवा एनजीओचा भाव आहे, हा क्लबचा भाव, सोसायटी बरोबर तुमचे संबंध कसे असतील, तुमचा प्रॉफिट. 11th हाऊस मजबूत असेल ना, तर प्रत्येक गोष्टीमधनं तगडा प्रॉफिट असेल. आणि 11वा भाव जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल ना, तर सत्संग, चांगल्या व्यक्तींची कंपनी तुम्हाला असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळवू शकता. याच्याच अगेन्स्ट जर तुमची कंपनी चांगली नसेल, तर समजून चालायचं की तुमचा 11th भाव गणलेला आहे, 11वा भाव गणलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला आयुष्यामध्ये मिळणारे लाभ हे गेलेले आहेत. त्याच्यामुळे नेहमी सत्संगाचा विचार करायला पाहिजे. शिल्पाताईंचे लेक्चर्स नेहमी का छान असतात, तर त्या अध्यात्माबद्दल आणि सत्संगाबद्दल बोलतात बघा, की चांगली कंपनी ठेवा, चांगलं करा, याच्याबद्दल बोलतात. त्याच्यामुळे 11वा भाव हा फक्त मित्रमैत्रिणी असं न बघता सत्संग किंवा तुम्ही ज्या व्यक्तींच्या अवतीभोवती आहात ते. सो सत्संग म्हणजे अवतीभोवतीची कंपनी चांगली ठेवा, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा 11th भाव स्ट्रॉंग होईल. 11th स्ट्रॉंग झाला म्हणजे इच्छापूर्ती आणि आयुष्यातले सगळे लाभ मिळतील. 12वा भाव आपण खूप पद्धतीने बघू शकतो. हे आयसोलेशनचाच भाव आहे किंवा अध्यात्माचा भाव आहे. तुम्ही मेडिटेशनला जेव्हा डोळे बंद करून बसता, तेव्हा तुम्ही स्वतःला जगापासून वेगळे करता. म्हणून इथून तुम्ही मेडिटेशन, अध्यात्म सुद्धा बघू शकता. हाच भाव जो आहे तो आयसोलेट कधी करेल, तुम्ही दवाखान्यात आहात तर यू आर ऑटोमॅटिकली आयसोलेटेड. तुम्ही जेलमध्ये आहात तरी यू आर आयसोलेटेड. तुम्ही परदेशात आहात तर तुम्ही तुमचे मित्रमंडळी आणि घरच्या लोकांपासून आपोआप आयसोलेटेड आहात. म्हणून हा भाव त्या भावासाठी आहे. अनैतिक मार्गाने इन्व्हेस्टमेंट करू नका, ती इन्व्हेस्टमेंट चांगली फ्रुटफुल होत नाही. आता आजचं थोडस कन्क्लुडिंग पॉइंट मी येते की 95% लोक आपण असं मानतो की ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय आहे, तर ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे आपण म्हणतो की आर्ट ऑफ प्रेडिक्शन. सो इट इज ऍक्च्युली नॉट आर्ट ऑफ प्रेडिक्शन. आपण असं म्हणू शकतो ऍस्ट्रॉलॉजी हे आपल्या भावांचं प्लॅनिंग करून, आपले जे ग्रह आहेत त्यांचं प्लॅनिंग करून, आपलं जे येणारं आयुष्य आहे ते आपण प्लॅन करू शकतो की ते कशा पद्धतीने जायला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये येणारी दशा काय देते हे बघून त्या दशेप्रमाणे जर काम केलं तर ते आपल्याला जास्त फ्रुटफुल आहे. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी किंवा आपलं ज्योतिष हे प्रेडिक्शन साठी नाहीये, तर हे थोडस ग्रहांची पोझिशन हे करून आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करणं याच्यासारखे आहे. बघा, मी इथे असं नाही म्हणत आहे की आपण आपली डेस्टिनी चेंज करू शकतो. आपण फक्त येणारा काळ हा मॅनेज करू शकतो. हा, दशा ह्या मेजर महत्वाच्या आहेत. त्या तुम्हाला सिच्युएशन म्हणजे दशा, सो ती सिच्युएशन कशी हँडल करायची हे तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी सांगेल. आणि ही सिच्युएशन दशा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा दशा स्वामी कुठे आहे आणि कोणत्या पोझिशन मध्ये आहे हे बघायला लग्न कुंडलीपेक्षा सुद्धा तुम्हाला भावचलित कुंडली जी आहे ती जास्त मदत करणार आहे. त्यामुळे भावचलित कुंडलीला आपल्याला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. भावचलिताचा अभ्यास
हा खूप महत्वाचा आहे. आणि भावचलित कुंडली आणि कृष्णमूर्ती कुंडली या दोन्ही थोड्याशा हँड इन हँड जातात ब्रदर. असं मी नाही म्हणणार की भावचलित कुंडली म्हणजेच कृष्णमूर्ती पद्धतीची कुंडली आहे, कारण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये राशी लुप्त होऊ शकतात. भावचलित कुंडलीमध्ये रास कधीच लुप्त होताना दिसत नाही, फक्त ग्रह भाव बदलताना दिसेल. कृष्णमूर्ती पद्धत ही संपूर्णपणे सबलॉर्ड, त्याचा नक्षत्र स्वामी आणि राशी स्वामी याच्यावरती अवलंबून आहे. केपीचे फायदे, कृष्णमूर्ती पद्धतीचे फायदे म्हणजे कृष्णमूर्ती पद्धत ही दशेचं प्रेडिक्शन अॅक्युरेट करू शकते, अचूक घटना आणि वेळ सांगू शकते. लव्ह अफेअर्स, विवाह, नोकरी, कोर्ट केस हे जे आजकालचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्याच्यासाठी कृष्णमूर्ती पद्धत ही खूप चांगली आहे. होरारी प्रश्न कुंडली हा एक कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये खूप प्रभावी भाग आहे. तसंच LSRD म्हणजे रुलिंग प्लॅनेटचं महत्व हा पण कृष्णमूर्ती पद्धतीतला एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे केपी म्हणजे नियम प्लस लॉजिक प्लस अचूक टायमिंग, हे जसं आपण म्हणतो तसंच भावचलित म्हणजे ग्रहांची परिस्थिती भावानुसार. म्हणून तुम्हाला जर अॅक्युरेट भविष्य सांगायचं असेल तर तुम्ही केपी पद्धत प्लस भावचलित पद्धत या दोन्हीचा अवलंब करा आणि मग तुम्ही बघा की तुम्ही मिरॅक्युलसली छान प्रेडिक्शन देताय. म्हणजे तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल की अरे मी काल जे बोलत होतो त्याच्याऐवजी मी आज जे बोलतोय ते खूप वेगळं बोलतोय आणि अॅक्युरेट बोलतोय. अशा पद्धतीने ही भावचलित कुंडली तुम्हाला मदत करणार आहे. तर शिल्पाताई, मला वाटतं की तुम्ही दिलेला विषय मी माझ्या परीने मांडायचा प्रयत्न केलेला आहे. कितपत जमला ते तुम्हीच सांगाल. नाही नाही, खूपच छान. म्हणजे मी शास्त्रीचे पण क्लास घेते, त्यामुळे शास्त्रीच्या विद्यार्थ्यांना कृष्णमूर्ती पद्धतीचा थोडासा आढावा घ्यायला लागतो. तर त्या दृष्टीने अतिशय सुंदर विश्लेषण, म्हणजे त्यांना मी पूर्ण ओळख असं म्हणत नाही, परंतु कृष्णमूर्ती पद्धत म्हणजे काय आहे आणि भावचलित कुंडली काय आहे आणि त्यामधले ग्रह बदलले तर काय सांगतात, हे अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक मुद्दा तो जो मांडला की आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग आपल्याला इथे खूप छान करता येतं. आणि कसं आहे की मी नेहमी शिकवताना असं सांगते की आपण आपली जी कुंडली आहे तर ते आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आकाशामध्ये ग्रहांची जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार आपल्या पत्रिकेमध्ये ते ग्रहमान येतं. आणि ते ग्रहमान आपण बदलू शकत नाही आणि त्याप्रमाणे आपल्याला भोग भोगायला लागतात. परंतु त्याचं डेस्टिनी मॅनेजमेंट मात्र आपण अवश्य करू शकतो, कारण दशमस्थान आपल्या हातामध्ये आहे, कर्माचं स्थान. त्यामुळे त्या कर्माने आपलं नशीब जरी बदललं नाही तरी संघर्ष करून आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकतो. इथपर्यंत तर कुंडली आपल्याला निश्चितच सांगत असते काहीतरी. आणि हे करत असताना जेव्हा आम्ही पारंपरिक शिकवतो तेव्हा ह्या कृष्णमूर्ती पद्धतीचा आधार किंवा या भावचलित कुंडलीचा आधार पण आपल्याला घ्यायला लागतो. कारण भावचलितमध्ये ग्रह बदलले तर आज जरी बदलत नसले तरीसुद्धा ते भाव बदलतात, त्यामुळं त्या भावाचं फळ पण ते देऊ शकतात. त्यामुळं तसं पण आपल्याला बघायला लागतं. तर हे जे डेस्टिनी मॅनेजमेंट करताना या सगळ्या आता ही सगळी ऑकल्ट सायन्स आहेत, आता नवीन नवीन निघालेली सायन्स आहेत, ह्याचा सगळ्याचा उपयोग आपल्याला करायला लागतो. आणि त्याच्यासाठी त्यातला एक विभाग मी कृष्णमूर्ती पद्धतीचा तुम्हाला दिला होता आणि त्यामध्ये अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. कृष्णमूर्ती पद्धतीचा क्लास कोणाला करायचा असेल तर अवश्य केंजळे मॅडमकडे अवश्य क्लास लावा. अतिशय सुंदर शिकवतात त्या, त्यामुळं अतिशय सुंदर व्याख्यान झालेलं आहे. आता आपल्याकडे सौरभ नाफडे हे आभार मानतील तर त्यांच्याकडे माईक देते मी. धन्यवाद मॅडम. गौरी मॅडम, मी आपल्याला अतिशय त्यांच्या उगवत्या भाषेमध्ये आणि उगवत्या शैलीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला केपी म्हणजे काय आणि केपीचा आणि भावचलिताचा संदर्भ कसा आहे तो अतिशय छानपणे समजावून सांगितलाय. मॅडमनी आपलं अगदी सुरुवातीपासून म्हणजे केपी मधील नक्षत्रानुसार सबलॉर्ड म्हणजे काय, त्याचे 9 भाग कसे होतात आणि त्याचा संदर्भ कसा जोडायचा ह्याबद्दल पण अतिशय प्रभावीपणे माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी काही कुंडलं घेऊन आपल्याला भावचलित आणि राशी कशी लुप्त होते किंवा त्यांनी जे ज्या पद्धतीने समजवलं की
360 अंशाचे कसा विचार केला आहे, तो इलेप्टिकल आहे, असे अतिशय कमी वेळामध्ये अत्यंत प्रभावीपणे त्यांनी आपल्याला सांगितलं. तसेच काही त्यांनी उपाय पण सांगितले की षष्ठात पैसे अडकलेले असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे, किंवा 11th हाऊसमध्ये जर का तुम्हाला प्रॉफिट हवा असेल तर कसा सत्संग करायला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी पटकन त्याच्यामध्ये आपल्याला उपायही सांगितले की आता ह्याच्यात तुम्ही करायचं असेल तर कसं वापर करायचा. त्यामुळे अतिशय ओघवत्या पद्धतीने आणि अतिशय प्रभावीपणे आजचं हे लेक्चर नक्कीच झालेलं आहे. आम्ही सगळ्यांप्रमाणे म्हणजे आम्ही आमच्या आदिशक्ती विद्यालयाचे सगळे विद्यार्थी आणि मॅडम तर्फे मी तुमच्या मनापूर्वक आभार मानतो. आणि अतिशय छान झालं. मॅडम तसंच मॅडमनी म्हणजे शिल्पा मॅडमनी मला आता आज आभार मानायची संधी दिली, त्याबद्दल मॅडमचे पण मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तुला मी पर्सनली धन्यवाद देते. धन्यवाद ह्यांनी आभार मानलेलेच आहेत, परंतु आजच्या व्यासपीठावर तुझ्यासारख्या वक्त्याने आमच्या व्यासपीठावर येऊन जे ज्ञान दिलं लोकांना, तर ते खूप चांगलं मिळालेलं आहे. आमचे असं विद्यार्थी वाटतं की अतिशय खुश थोडं झाले असतील. सोप्या भाषेत कळलं असेल. तसंच षष्ठाची अजून एक सर म्हणाले त्याची रेमेडी की जर पैसे अडकले असतील एखाद्याचे तर त्यांनी शांतपणे डोकं शांत ठेवावं आणि पंचम स्थान ऍक्टिव्ह करावं. पंचम स्थान ऍक्टिव्ह करावं याचा अर्थ काही मौज मजा करावी, काही आता पैसे अडकल्यावरती फार मौज मजा करणं शक्य नाहीये, पण जरी ऐकायला थोडीशी विचित्र रेमेडी वाटत असली तरी एखादं छानपैकी मसाज पार्लर मध्ये जाऊन छान बॉडीला मसाज करून स्वतःला रिलॅक्स करून घ्यावं. छान प्रकारे ही पण एक रेमेडी उपयोगी पडते. धन्यवाद. चालेल, आपण मीटिंग एंड करूया. ओके. आणि इथे आलेल्या श्रोत्यांचं पण खूप खूप धन्यवाद.